सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होतीये. नागरिकांना स्वतःच्या मोबाईलवरून स्वगणना करता येणार आहे. 16 मे ते 14 जून कालावधीत डाटा संकलित केला जाणार आहे. 1 मे ते 15 मे पर्यंत नागरिक स्वतः मोबाईलमध्ये स्वगणना करू शकतात. यामध्ये कुटुंबाची माहिती, कुटुंबातील सोयीसुविधा, धारण केलेली मालमत्ता, गाडी, घर ही माहिती यात भरू शकतात, असं तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितलंय. भारताची जनगणना 2027 यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो आता सुरू होऊ घातलेला आहे. यामध्ये आपल्याकडे आता 1 मे पासून स्वगणना सुरू झालेली आहे. यामध्ये नागरिकांना स्वतः मोबाईलवरून त्या ठिकाणी स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या पहिल्या जनगणनेच्या टप्प्यामध्ये प्रगणकांकडून घरोघरी जाऊन त्या ठिकाणी 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये डाटा संकलित होणार आहे. पण त्यापूर्वी 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये जे नागरिक आहेत ती स्वतः स्वगणना करू शकतात. स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या कुटुंबाची स्थिती, कुटुंबाची माहिती, कुटुंबात असलेल्या उपलब्ध सोयी सुविधा आणि कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता ची माहिती त्यामध्ये भरू शकतात. आणि त्याचा रेफरन्स ID जो आहे तो मात्र जतन करून ठेवणं आवश्यक आहे. ज्यावेळेला प्रत्यक्ष प्रगणक आपल्याकडं घरगणनेसाठी येतील त्यावेळेला रेफरन्स कोड जर का आपण प्रगणकाला दिला तर त्यावरून प्रगणक आपली घरगणना जी आहे ती पूर्ण करू शकतील. तर सर्व नागरिकांना याद्वारे विनंती करण्यात येते की आपण आपली स्वगणना करून प्रशासनाला सहकार्य करावे. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी प्रथम जनगणना केली. त्यांनी स्वतः मोबाईलमध्ये आपल्या कुटुंबाची माहिती भरून या मोहिमेत सहभाग घेतला. त्याचबरोबर नावाजलेलं व्यक्तिमत्व समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासमोर स्वजनगणनेत सहभाग घेऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरून जनगणना केली आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपली जनगणना करून घ्यावी असं आवाहन तहसीलदार धीरज मांजरे यांनी केलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.